श्री सद्गुरुनाथ परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। भागवताचा हा दुसरा अध्याय सुरू आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. बघा 12व्या कालसाल्याचा बाळ कसरे बोलवणे त्याशी माता शिकवी वचने तैशी ग्रंथ कथा कथने स्वय जनार्दन बोलली. नाथ मला सांगतायत की माझी सद्गुरु जनार्दन स्वामी तेच खरोखर ह्या ग्रंथाचे कर्ते आहेत. तेच लिहितात, तेच बोलतात, तेच शिकवतात, परंतु नाव मात्र माझे देतात. तेव्हा गुरूंची ही अतर्क महिमा आहे, अतर्क लीला आहे. गुरूंची अतर्क लीला शिष्याला कळत नाही. गुरु असं का करतात? बघा ना, बालक स्वय बोलवणे त्याशी माता शिकवी वचने. लहानसा बाळ असतो, त्याला काही बोलता तर येत नाही, परंतु ही आई जी असते त्याची ती त्याला शिकवते. त्याचप्रमाणे मला माझे सद्गुरु जनार्दन स्वामी शिकवतायत. त्या ग्रंथलेखनामध्ये तेच आहे. बघा, तेने नवल केले इथं मूर्खा अति भागवत. स्वतःला मूर्ख म्हणून घेतलं त्यांनी. काय नवल आहे गुरूंच? माझ्यासारख्या मूर्ख माणसाच्या हातामध्ये भागवतासारखा ग्रंथ दिला आणि सांगितलं की अरे याच्यावर मराठीमध्ये लिही. हा संस्कृत ग्रंथ आहे आणि हा संस्कृत ग्रंथ प्राकृत जनाला समजत नाही, म्हणून याचं मराठीकरण कर. शेती बोलले प्राकृत एकादशार्थ देशभाषा. तेव्हा देशभाषा प्राकृत मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ माझ्याकडून त्यांनी लिहून घेतलेला आहे. परसोनी प्रथम अध्याय. आता आपण पहिला अध्याय ऐकला. उगाच राहिला कुरुराव पुढे कथा कथनी ठावो काही अभिप्राय दिसेना. पहिला अध्याय ऐकल्यानंतर कुरुराज राजा परीक्षिती गप्प बसलेला आहे. आता पुढे आपल्याला काय सांगतात महाराज, त्याचा काय अभिप्राय आहे हे मला काही आता कळत नाही, दिसत नाही. म्हणून त्यांनी प्रश्न केलेला आहे. आपण करावा प्रश्न तेव्हा हा सांगेल कृपा निधान. शिकवणी महातत्वज्ञानी होते. ते उगाच काहीतरी बोलत नाही, म्हणून त्यांनाच आपण आता काहीतरी विचारावं म्हणून त्यांनी प्रश्न केलेला आहे शिकवणींना. मग आपल्याला काहीतरी ते सांगतील या अध्यायामध्ये. तर हा सांगेल कृष्ण निधन. या लागे राजा मौन ठेला धरून निवांत. भगवान श्रीकृष्णाचं निधन कसं झालं, का झालं, याच्या संबंधी शुकमुनी आपल्याला सांगतील. म्हणून तो चूप बसलेला होता. जाणवणी त्याचा अभिप्राय बोलत झाला शुकदेव. तो म्हणे मोक्षाचा प्रस्ताव तो हा अध्याय परीक्षिती. हे परीक्षिती, हे राजा परीक्षिती,
हा जो अध्याय आहे हा अध्याय मोक्षाचा प्रस्ताव करणारा, प्रारंभ करणारा अध्याय आहे. हा अध्याय ऐकल्यानंतर आपल्याला मोक्ष नक्की मिळेल बा. कारण ज्याने प्रारंभापासून ते ऐकलेलं असतं तो शेवटपर्यंत जर त्याने ते ऐकलं तर निश्चितपणे त्याला मुक्ती प्राप्त होते. म्हणून हा दुसरा अध्याय मोक्षाचा प्रस्ताव आहे, प्रस्तावना आहे. तो हा प्रस्ताव अध्याय परीक्षिती आहे. परीक्षिती राजा असा हा अध्याय आहे. ऐकता हा एकादश अलौकिक श्लोकाहुनी श्लोक अधिक. त्या एकादशा ग्रंथामध्ये त्या दुसऱ्या अध्यायामध्ये अधिक श्लोक आहेत. पहिल्या अध्यायामध्ये त्या मनाने कमी होते, परंतु हा दुसरा अध्याय फार मोठा आहे. आता अधिक श्लोक. पदोपदी मुक्ती सुख लगटले देख निरसाधका. आणि प्रत्येक पदामध्ये, प्रत्येक अध्यायाच्या प्रत्येक भागामध्ये मोक्षाचं सुख चिटकवलेलं आहे आणि ते साधकांना घेता येतं. ऐसे ऐकताची वचन. असं वचन ऐकल्याबरोबर या अध्यायातल्या प्रत्येक पदामध्ये मोक्षाचं सुख चिटकलेलं आहे हे असं ऐकल्यानंतर तो परीक्षित राजा आणखी जास्त लक्ष द्यायला लागला. मग ऐसे ऐकताची वचन राजा गावा सावधान. मुक्ती सुखी आवडी गहन अवधाने कान सर्वांग केली. कारण त्याला मुक्ती सुख पाहिजेच होतं. तो मुक्ती सुखासाठी लहान चावलेला होता, कारण त्याला शाप मिळालेला आहे. तेव्हा त्या शापाने मरण्यापूर्वी आधी आपण मुक्त होऊन जावं, जीवन मुक्त होऊन जावं, म्हणून तो आता एकाग्र चित्ताने जे सगळं ऐकून राहिलेलं आहे. अवधाने कान सर्वांग केले. ऐसे देखून परीक्षिती सुख सुखावे अत्यंत चित्ती. जेव्हा परीक्षित राजा अत्यंत एकाग्र चित्ताने ते ऐकायला तयार झाला तेव्हा शुकमुनीही फार आनंदित झाले. त्यांना सुख वाटलं फार. तो म्हणे अवधानमूर्ती ऐक निश्चिती गुह्य ज्ञान. तेव्हा शुकमुनी त्याला म्हणाले हे अवधानमूर्ती. अवधानमूर्ती म्हणजे लक्ष देणारा मूर्तिमान साधू, त्याला अवधानमूर्ती म्हटलेलं आहे. तू आता हे गुह्य ज्ञान ऐकता जरा. द्वितीय अध्याय निरूपण नारद वसुदेव संवाद गाणं. आता या अध्यायामध्ये प्रथमतः नारद आणि वसुदेव यांचा संवाद आलेला आहे. निमंती जयंतीचे मुख्य लक्षण भागवत धर्म. निमंती जयंत यांचे प्रश्न यामध्ये आलेले आहेत. बघा आता हा दुसरा अध्याय सुरू होतोय. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान आचार्य शुक म्हणतात की गोविंदम भुजय युक्तायाम. जो मुक्ता माझी अग्रणी, जे जगामध्ये मुक्त होऊन गेले आहे त्यांच्यामध्ये अग्रणी म्हणजे श्रेष्ठ. जो ब्रह्मचारी हा शिरोमणी आणि जितके कोणी ब्रह्मचारी आहे त्यांच्यामधला आद्य शिरोमणी आहे. योगी वन्यती मुकुटस्थानी. ज्याला योगी लोक मन वाकून मुकुटाचं वंदन करतात. जो भक्त मंडळी अतिश्रेष्ठ आणि भक्तांच्या मंडळामध्येही तो अतिशय श्रेष्ठ असा आहे.
कोण? जो ब्रह्मरसाचा समुद्र, जो निजबोधाचा पूर्णचंद्र, तो बोलता झाला शुकयोगींद्र, श्रोता नरेंद्र कुरुवंशीचा. संवाद सुरुवातीला सांगतात की बोलणारा शुकमुनी आहे आणि ऐकणारा कुरुश्रेष्ठ नरश्रेष्ठ परीक्षिती राजा आहे. हे दोघं एक सांगतात आणि एक ऐकतात. तो म्हणे व्यासांचा जो निजगुरु आणि माझाही परमगुरु नारद महामुनीश्वर, त्याशी अत्यादरू श्रीकृष्ण भजनी. शुकमुनी सांगताय की माझे पिताजी कोणी माहिती ना तुम्हाला, व्यास महर्षी, व्यासांचा पुत्र हा शुक. तेव्हा माझे पिताजी व्यास, त्यांचे गुरु आणि माझे परमगुरु नारद आहेत. म्हणजे व्यासांचे गुरु नारद होते बरं, लक्षात घ्या. आणि यांचे ते परमगुरु झाले, गुरूंचे गुरु. तेव्हा त्याशी अति आदरू श्रीकृष्ण भजनी. त्या नारदाला भगवान श्रीकृष्णाच्या भजनाची अतिशय गोडी होती. नारद, भक्त नारद, मुनिश्री नारद अखंड भगवंताच्या भजनामध्ये रममाण राहिलेले असायचे. ते भजन गातच फिरायचे. अति आदरू भजन श्रीकृष्ण भजनी. द्वारकेहून स्वयं श्रीकृष्ण पिंडारका पाठवी मुनिगण. भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेतल्या सगळ्या ऋषी मुनींना, तपस्व्यांना तर पिंडारकाला पाठवून दिलेले आहे. आता नारद पिंडारकाला कसा राहील? त्याला तर भगवंताची आवड आहे. तो तर म्हणतो मला भगवंताशिवाय करमत नाही, त्यांची भजन तो गातो. मग मी पिंडारकाला कसं काय राहू? बघा, तेथून नारद आपण द्वारकेशी गाणं पुन्हा पुन्हा येतो. म्हणून हा नारद जो आहे राममुनी, तो पिंडारकाला जातो आणि पुन्हा लगेच भगवंताची आठवण आली की पुन्हा द्वारकेत येतो, पुन्हा येतो, पुन्हा जातो, पुन्हा येतो, पुन्हा जातो. अशी त्याची जाळे सुरू आहे नारदाची. आणि तसं पाहिलं तर नारद एका ठिकाणी कधी राहत नाही. नारद म्हणती करत असा सगळ्याच भ्रमणात चाललेल्या सगळ्यांचं. बघा, हो काजे द्वारकेयात नर घे भव भय काळ कृत, जेथे स्वय श्रीकृष्णनाथ असे नांदत निज सामर्थ्य. हो काजे द्वारकेयात नर घे भय काळ कृत. बघा, द्वारकेमध्ये काळकृत भय प्रवेश करीत असे. काळकृत म्हणजे मरणाचं भय. द्वारकेमध्ये होतं सगळ्यांना, कारण ती द्वारका बुडणार होती. द्वारका बुडाली, द्वारकेतले सगळे लोक जातील ना, म्हणून सगळ्यांना बाहेर करता भगवान जा. तेव्हा मरणाचं भय द्वारकेमध्ये आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण मात्र त्या ठिकाणी राहत होते. जेथ स्वय श्रीकृष्णनाथ असे नांदत निज सामर्थ्य. दक्ष शापू नारदाशी पाळी. नारदाला दक्षाने शाप दिलेला होता पूर्वी. त्या नारदाला दक्षाचा शाप असल्यामुळे
मुहूर्त राहो नये एका ठाई, तो सुद्धा एका ठिकाणी मुळीच राहत नव्हता. कारण हा नारद जर एका ठिकाणी राहिला तर त्या दक्ष शापाने मरण पावेल म्हणून तो सुद्धा सारखा फिरत राहिला. तो शापू हरी कीर्तनी नाही, या लागी पाही कीर्तनानिष्ठू. आणि तो सदैव भगवंताच्या कीर्तनामध्ये रममाण असल्यामुळे त्या शापाचा परिणाम त्याला भोगावा लागला नाही. आता लक्षात घ्यावा, वास्तविक दक्षासारख्या महाज्ञानी माणसाने याला शाप दिलेला होता, परंतु तो शाप आपल्याला लागू नये म्हणून हा नारद अखंड भगवंताचं कीर्तन गात होता. अखंड मुंडा घेऊन आपलं ते कीर्तन गात झाला. आणि म्हणून भगवंताचं कीर्तन, भगवंताची भक्ती करणाऱ्या माणसाला शाप लागत नाही. जर आपल्याला कोणी काही असा शाप दिला, काही दिली, शिवी दिली, काही केलं तर आपण भगवंताच्या सतत भक्तीमध्ये राहा, कीर्तनामध्ये राहा. ज्याची गाई जे कीर्तनी कीर्ती, ज्याची गाई जे कीर्तनी कीर्ती, तो द्वारकेशी वसे स्वय श्रीपती, तेथे शाप बाधेची न चले प्राप्ती, या लागी नित्यवस्तू नारदाशी तेथे. आता हा नारद वारंवार द्वारकेला का जातो? कारण याला मिळालेला हा जो शाप आहे तो आपल्याला लागू पडू नये म्हणून तो वारंवार भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये आणि त्यांच्या कीर्तनामध्ये जाऊन रमतो. मग त्याला तो शाप लागत नाही. नारदाशी पूर्ण ब्रह्मज्ञान, त्याशी का कृष्णाचे कृष्णमूर्तीचे ध्यान. आता हा नारद सुद्धा महाज्ञानी होता. महाकदो व्यासांचा गुरु आहे ना, किती महान ज्ञानी असला पाहिजे हा नारद. म्हणून नारद भक्ती सूत्र हा ग्रंथ अवश्य वाचा, फार सुंदर ग्रंथ आहे. शांडिल्य भक्ती सूत्र आणि नारद भक्ती सूत्र हे दोनच प्रसिद्ध असे ग्रंथ आहेत जे भक्ती मार्गावरचे अतिशय उत्कृष्ट ग्रंथ आहेत. म्हणून नारदाला ब्रह्मज्ञान असल्यामुळे मग त्याने कृष्णाचं ध्यान का करावं असं कोणी जर म्हटलं तर कृष्ण देहो चैतन्य घन, या लागी श्रीकृष्ण भजन नारदा पडी. भगवान श्रीकृष्णाचा देह चैतन्य घन आहे. त्याचं शरीर जे आहे ते चैतन्याचं बनलेलं चैतन्य स्वरूप आहे ते. आणि म्हणून श्रीकृष्ण भजनामध्ये हा नारद रंगतो जातो. या परी कृष्ण भजन मुक्ताशी पडी पूर्ण, त्याशी न भजे अभागी कोण, तेची निरूपण शुक सांगे. आता शुकमुनी त्याला सांगतायत की हे कृष्णाचं जे भजन आहे ते मुक्तांना परिपूर्णपणे मुक्त करून सोडतो. वास्तविक नारद हे पूर्ण ज्ञानी होते तरी सुद्धा त्यांना मुक्त व्हायचं होतं म्हणून त्यांनी कृष्ण भजन अंगीकारलेलं आहे. त्याशी न भजे अभागी कोण. आता कृष्णाचं भजन न करणारा जो मनुष्य असेल तो अभागी आहे. अभागी म्हणजे भाग्यवान नाही तो. तेच निरूपण शुक आता ह्या पुढे सांगतायत. ऐके बापा अनुभवर्या, हे शुका, हे परीक्षिती राजा, शुक सांगतायत. ऐके बापा मृगवर्या येऊनी उत्तम देहाया. अरे बाबा, आपण आपल्या या उत्तम अशा नरदेहाला आलो आहोत. उत्तम देह आहे आपला.
जोड भजे श्रीकृष्ण राया, तो गिळला माया ती दुःखे. म्हणून जगामध्ये आपण पाहतो की जी माणसं भगवंताचं भजन करत नाही, भक्ती करत नाही, उपासना करत नाही, त्याच्या भोवती मायेचा जबडा पसरलेला आहे. ते मायेमध्ये अडकतायत, माया त्यांना पकडते आहे. म्हणून जी माणसं देवाचं भजन करत नाही, त्यांना माया खाते, माया गिळते, माया पकडते, मायाची जाळा सापड करते. या परी कृष्ण भजन मुक्ताशी परी पूर्ण. तेव्हा माया धरून ज्या भगवंता लागुनी माया धरुनी पायळी. बघा, सदाशिव बैसला आत्मध्यान महाश्मशानी निजवस्ती. काय म्हणतात? ज्या भगवंता लागुनी माथा धरुनी पायळी. ज्या भगवंताला त्याच्या पायाचं तीर्थ घेण्यासाठी माथा ठेवला, डोकं ठेवलं, कुणी सदाशिव बैसला आत्मध्यान. हा भगवान सदाशिव म्हणजे शंभू, शंकर महादेव. तो आत्मध्यानामध्ये बसला. कुठं बसलाय आत्मध्यानासाठी? स्मशान, महास्मशानी निजे असतील. स्मशानात जाऊन बसलेला बिचारा. बघा, भगवंतासाठी, ज्या भगवंतासाठी त्याच्या पायाचे तीर्थमस्तकावर घेऊन शंकराने भगवंताचं तीर्थ आपल्या मस्तकावर घेतलं आणि तो सदाशिव शंकर भगवान महास्मशानामध्ये वस्ती करून बसलेला आहे आत्मध्यानासाठी. आता पोटाला चतुरानन ब्रह्मदेवच ज्याच्या पोटी आलेला आहे, तेथे इतरांची काय कथा. नरदेहाला येऊन जो नारायणाला भजत नाही, तो पूर्ण मृत्यूग्रस्त होय. तेव्हा नरदेह प्राप्त होऊन जर नारायणाची पूजा केली नाही, नारायण भगवान कृष्ण त्याची जर पूजा अर्चा केली नाही, त्याचं जर भजन केलं नाही, तर ते म्हणतात तो मृत्यूग्रस्त आहे, त्याला मृत्यूने पकडलेले आहे. श्रीकृष्ण परमात्म्याला सोडून जे लोक नाना प्रकारच्या साधनांच्या क्लेशात पडतात, भगवान श्रीकृष्णांचं भजन सोडून अन्य ज्या गोष्टी करत बसतात, त्यांचे दृढ संसार बंधन कधीही चुकणार नाही. संसाराच्या बंधनातून सुटायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाचंच भजन केलं पाहिजे, असं शिकमुनी सांगतात. बाबा बघा, श्रीकृष्णाचे चरण सोडून इंद्रादी देवांचे कोणी भजन करतात. बघा, आता आपल्या अंमलेर मध्येच पाहणं, नदीकाठी किती देवालय आहेत नाना प्रकारचे आहे ना. आहे का कृष्णाचे एकतरी देव? भगवान श्रीकृष्णाचं हे तरी देव कुठं दिसत का? म्हणजे कृष्णाला सोडून आम्ही दुसऱ्या देव देवतांची आराधना करतो, पूजा अर्चा करतो, भक्ती करतो. जणू काय अंबोलीचे लोक कृष्णाला विसरून गेले का?
असं शिकवून विचारताय बघा. श्रीकृष्णाचे चरण सोडून इंद्रादी देवाचे कोणी भजन करतात, पण ते देवच जर पूर्णपणे मृत्यूग्रस्त आहे तर मग भजनारांचे मरण कसं चुकेल? ही जी दुसरी मरणाधीन अशी दैवी लोक आहेत, काही मेल्यानंतर त्यांना देव बनवतात आणि मग त्यांची पूजा सुरू होऊन जाते. बघा तुम्ही, किंवा मेल्यानंतर त्याला देव बनवून त्याची पूजा करणं म्हणजे काय करणं? अर्थ म्हणजे तो मेल्याला तो मरण त्याला लागलं. परंतु भगवान श्रीकृष्णाचं भजन किंवा पूजन हे असं आहे की त्याला मरणच येणार नाही ना. लोक मरणापासून सुरक्षित राहील ना. मग जर ते देवच जर पूर्णपणे मरणाधीन आहे तर त्यांना भजणारे मरणापासून कसे सुटतील? बघा, सर्व इंद्रिय शाबूत असूनही आपली सगळी इंद्रिय देह चांगला आहे. सर्व इंद्रिय शाबूत असूनही जो श्रीकृष्ण चरणांचे भजन करत नाही तो जेथे जेथे जाईल तेथे तेथे त्याला मरण ठेवलेले आहे. काय सांगतो बाप शिको? अरे देह चांगला आहे, मजबूत आहे, सगळे अवयव चांगले आहेत, पण तू कृष्णाचं नाव घेत नाही. मग शिको म्हणून म्हणतात तो जिथं जिथं जाईल ना तिथं त्याला मरण भेटेल. म्हणून कृष्णाचं नाव घ्या बाबा, न एकदा तरी दिसत ना. तो नारद महामुनीश्वर मुक्त होऊन भजन तत्पर द्वारके वसे निरंतर श्रीकृष्ण थोर अति प्रीती तया. आणि म्हणूनच तो नारद द्वारकेमध्ये वारंवार जाऊन त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन गातो. त्या भगवंतावर त्याची अतिशय प्रीती आहे, प्रेम आहे. बघा, धन्य धन्य तो नारद खरोखर धन्य आहे, ज्याशी सर्वी सर्वत्र गोविंद, सर्वदा हरिनामाचा छंद, तेने परमानंद सदा डोलत. अरे त्या नारदाला त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन इतकं आवडतं की त्या भजनामध्ये तो सदैव रंगलेला असतो. त्या हरिनामाचा छंद त्याला लागलेला आहे आणि त्या नामाच्या भजनामध्ये तो अखंड डोलत राहतो. त्याला परमानंद प्राप्त होतो. जो श्रीकृष्णाचा आवडता, ज्याशी श्रीकृष्ण आवडे सर्वता, ज्याचे मी संगे तत्वता नित्य मुक्तता जड जीवा. आता भगवान सांगतात, शुकमुनी सांगतात, तो भगवान श्रीकृष्ण जो आहे ना तो ज्याला आवडतो, भगवान श्रीकृष्णाची आवड ज्याला असेल, भगवान श्रीकृष्णाची आवड ज्याला असेल त्यालाच तो भगवान आपला म्हणतो आणि आवडतो. तो भक्त त्याला आवडतो. आता हे स्वाभाविकच आहे ना. आपला जो प्रेमळ मनुष्य प्रेमळ असतो, आपण त्याच्यावर प्रेम करतो ना, तोही आपल्यावर प्रेम करतो ना. तसं भगवान श्रीकृष्णाचं आहे. तुम्ही जर भगवान श्रीकृष्णावर प्रेम करत असाल, बघू शकता
त्यांचं नाव घेत असाल तर तो भगवानही तुम्हाला जवळ करेल ना, तुमचं नाव जवळ घेऊन तो तुम्हाला मदत करेल ना. बघा, तो नारद एके वेळा एकदा तो नारद स्वानंदाच्या स्वलीला आला. वसुदेवाची राहुला तेने देखवली डोळा हरिखला. एकदा तो नारद वसुदेवाच्या मंदिरामध्ये येतो आणि त्या ठिकाणी आपल्या डोळ्यांनी पाहतो. फार आनंद झाला त्याला, नारदाला अतिशय आनंद झाला. वसुदेवाला पाहिल्यानंतर त्याला फार आनंद झालाय. त्याने त्याला साष्टांग नमस्कार केला. वसुदेवाला नारदाने साष्टांग नमस्कार घालून 10 वेळा उच्चासन दिले आणि प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या घरी आले आहे असं समजून वसुदेवाने त्याची फार स्तुती केली. म्हणजे वसुदेवाला सुद्धा माहिती होतं की हा नारद हा ज्ञानी आहे. ब्रह्मसद्भावे पूजन श्रद्धा संपूर्ण मानलेली. नारद तोची नारायण येणे विश्वासे करून जाण. हेम पात्रे चरण क्षालन मधुकर्क विधी पूर्ण पूजा केली भाव. वसुदेवाने नारदाचे पद प्रक्षालन केलं. सोन्याच्या ताटामध्ये पाणी घेऊन त्यांचं पाय घेतले त्यांनी नारदाचे आणि मोठी छान पूजा केली. पूजा करून सावधानी वसुदेव बैसवणी सुखासनी. हृदय अत्यंत सुखावून काय आल्हादोनी बोलत. पूजा झाल्यानंतर त्याला अतिशय समाधान झाले वसुदेवाला. आणि वसुदेव सुखादय आसनावर बसल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये त्याला जो आनंद झालेला आहे तो काय प्रगट करतो ते पहा. काय आल्हादुनी बोलतो, काय बोलला. वसुदेव वाच. वसुदेव म्हणतो भगवन भवतो यात्रा स्वस्ते सवधी नाम कृपणानाम यथा पित्रोत्तमा श्लोक वर्णना. अशा प्रकारचा श्लोक म्हणतो तो. स्वलीला कृपा केली तुम्ही, तेने परम सभाग्य झालो आम्ही. तुमचे आगमने आम्ही प्रकृत्य स्वामी संविधान मात्रे. बघा बाबा, वसुदेव म्हणतो नारदाला की आज आपण येण्याची कृपा केली आमच्याकडे, त्यामुळे मी अतिशय भाग्यवान झालोय. आपल्या सन्निध मात्र आलेले जवळ असल्याने आम्ही कृतकृत्य झालो आहोत. ज्याप्रमाणे सुकुलिया निज जननी बाळक दीन दिसे जनी. ज्याप्रमाणे आई दिशेनाशी झाली म्हणजे लोकांमध्ये मूल केविलवाणे होते. मूल जसं रडत फिरत मग चुकलेलं मूल आईला आई दिसत नाही म्हणून ते पोरग सारखं रडतं आणि इकडे धुमतो त्या आईला. पण त्याची आई आली की त्याच्या मनामध्ये आनंद मावत नाही. मग अशा चुकलेल्या मुलाला जर आई दिसली, सापडली की त्याच्या मनामध्ये काय आल्हाद होतो, काय आनंद होतो. तसं आज आमचं झालेले. वसुदेव म्हणतो अरे नारदा, इतके दिवस आम्हाला जे पाहिजे होतं ते तू आला, त्यामुळे आम्हाला फार आनंद झाला. बघा,
तिच्यापेक्षाही आपले आगमन अधिक श्रेष्ठ आहे. त्या आईचे जे आगमन आहे बाळासाठी ते तर त्या बाळाला आनंददायक आहे, परंतु मला तर तुमचं आगमन त्यापेक्षाही श्रेष्ठ वाटतं. कारण ते प्राणी मात्रांना नित्य सुख देणार आहे. ते जे बाळाचं आईचं आगमन प्रत्यक्ष मिलन आहे ते त्या बाळाला सुखदायक आहे खरं, परंतु ते नित्य सुख देणार नाही. हे आता वसुदेव आणि नारदांचं जे मिलन आहे या मिलनाने वसुदेवाला नित्य सुख प्राप्ती होणार आहे, अखंड सुखाची प्राप्ती होणार असं बघा. तेव्हा माता सुख देते नश्वर, तुमच्या आगमने अनश्वर, नित्य चित सुख चिन्मात्र परात्पर भोगावया. तेव्हा हे नारदा, तुमचं आगमन आम्हाला चित सुख देणार आहे, निजात्म सुख देणार आहे. तेव्हा हे याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. बघा, तुम्ही भागवत धर्म मार्ग गामी, तैची तुमची भेटीला हो आम्ही, जे पुण्यकोटी निष्कामी प्रयाग संगमी केलिया. बघा बघा काय म्हणतात, आपण भागवत धर्माच्या मार्गाने जाणारे आहात. आम्ही प्रयाग संगमावर निष्काम बुद्धीने जेव्हा पुण्याच्या कोटी पुण्य करावं तेव्हाच आम्हाला आपली भेट होते. प्रयाग संगमावर कोटी कोटी वर्ष पुण्य केलं तेव्हा नारदासारख्या महात्म्याची भेट होते. तुम्ही तर आमच्या घरी येऊन आम्हाला भेट देतात, केवढं भाग्य आमचं. हो हो हो. नारदा, तू भगवत स्वरूप आहेस. वसुदेव म्हणतात तू भगवत स्वरूप आहेस. तुझी भेटच मनुष्याला निष्पाप करते. तू थोडीशी जरी कृपा केली तरी अंतःकरणामध्ये चित स्वरूप ठसून जाते. बघा, नारदाची सुद्धा शक्ती महान. आता वसुदेव म्हणताय की तू थोडीशी जरी माझ्यावर कृपा केली तरी तुझं चित स्वरूप माझ्या अंतःकरणात ठसतो. बाबा, तुझ्याच योगाने भक्तीला अलौकिक महिमा प्राप्त झालेला आहे. खरा भक्तीचा प्रसार आणि प्रचार केला असेल तर तो नारदांनी जगामध्ये. नारद हे असे काही भक्त आहेत की ते अखंड भक्तीमध्ये राहतात. तेव्हा तुझ्या योगाने भक्तीला अलौकिक महिमा चढला. भक्तीचे सामर्थ्य तुझ्याच योगाने पसरले आणि तुझ्याच योगाने भक्ती ही भगवत स्वरूप झालेली आहे. नारदा, तू भक्ती स्वरूप आहेस बाबा. तुझ्या योगाने भक्तीला अलौकिक महिमा चढला. भक्तीचे सामर्थ्य तुझ्याच योगाने पसरले. बर का, तुझ्याच योगाने भक्ती भागवत स्वरूप बनली. तू आपल्या आत्मनिष्ठेच्या योगाने चित स्वरूप झालेला आहे. भक्तीला दाखवून देणारी मशाल तूच आहे. भक्तीला दाखवून देणारा म्हणजे खरी भक्ती काय असते हे दाखवून देणारी मशाल म्हणजे प्रकाश तू आहे. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. भक्तीचे आपल्या शास्त्रामध्ये 2 प्रकार सांगितले, एक गौणी भक्ती आणि एक पराभक्ती. ही जी गौणी भक्ती असते ती द्वैतात चालते आणि त्या ठिकाणी कुठले तरी वासना, हेतू, कल्पना, अपेक्षा अशा दृष्टीने ती भक्ती केली जाते. अशी जी स्वार्थी भक्ती असते तिला गौणी भक्ती म्हणतात.
ते आपल्या स्वार्थाच्या साठी ते लोक करतात. परंतु दुसरी जी पराभक्ती आहे ती पराभक्ती कुठल्याही कारणासाठी, कुठल्याही हेतूसाठी, कुठल्याही प्रयोजनासाठी, कुठल्याही लाभासाठी केली जात नाही. केवळ भगवंताची प्राप्ती बस, अशी जी भक्ती असते तिला पराभक्ती म्हणतात. तेव्हा भक्तीला दाखवून देणारी मशाल तू आहे. भक्ती मार्गाचा वाटाड्या तू नारदा. तुझा अवकाश हा मोठा बाबा लोकांवर, कारण तू भक्तीचा पैठात बसून टाकलेला आहे. श्रेष्ठ आणि परिपूर्ण भागवत शास्त्राचा तूच व्यासाला उपदेश केला आहे. हे व्यासांचे गुरु सुद्धा नारद आहे. व्यासांना नारदांनी भक्तीचा उपदेश केलेला आहे. दीनजनांचा उद्धार करण्यासाठी हे नारदा तूच व्यासांना शिकवलं. उद्धार करण्यासाठी दशलक्षणे प्रगट केलीस. नारदा तू देवा समान आहे आम्हाला आता, पण ही उपमा सुद्धा गौणच आहे. अशा अभिप्रायाने वसुदेव त्याला म्हणतात की वसुदेवा तू देवा समान आहे. नारदाची इतकी स्तुती केल्यानंतर आता नारदाचं श्रेष्ठत्व तुला सांगितलं गेलं पाहिजे. नारद आता हा भूतानां देवचरितम दुःखस्य च सुखाय च सुखाय य साधूनां स्यात् अच्युतानां. तेव्हा देवापासून भूतसृष्टी सुख दुःखे क्षीणे कोटी, अतिवृष्टी का अनावृष्टी भूतकोटी एकांतू. आता हा विषय फार थोडासा वेगळा घेतला या ठिकाणी. आपण नेहमी म्हणतो की देवाने हे जग निर्माण केलं, ही सृष्टी निर्माण केली, म्हणून हा जो सृष्टीकर्ता कोण भगवान असेल तो किती मोठा आहे. परंतु या सृष्टीमध्ये सुख आणि दुःख करून ठेवली. सृष्टी निर्माण केली करून, परंतु या सृष्टीमध्ये सुख आणि दुःख करून ठेवली. या सृष्टीमध्ये कधी अतिवृष्टी आहे तर कधी अनावृष्टी आहे, दुष्काळ आहे कधी. म्हणून कोटी कोटी लोक कधी उपाशी राहतात, कोटी कोटी लोक खायला मिळत नाही म्हणून मरतात. तेव्हा ही जी सृष्टी देवाने केली आम्ही म्हणतो त्याचे उपकार आहेत तो, परंतु अशा सृष्टीमध्ये किती वैषम्य आहे, विषमता आहे, समता नाही, साम्य नाही, सारखेपणा नाही, विषमता आहे. आणि सृष्टीतली ही विषमता अत्यंत दुःखीदायक आहे. आज पहा तुम्ही आपल्या देशामध्ये काय विषमतेचं राजकारण. आपल्या देशामध्ये काहींना 1.5 लाख रुपये पगार आहे महिन्याला. 1.5 लाख पगार महिन्याला, आणि गोरगरीबाला 50 रुपये सुद्धा नाही मिळतो. एवढी विषमता आहे. कुठे 1.5 लाख पगार आणि कुठे 5, 25, 50 रुपये पगार. आणखी विषमता. असं राष्ट्र असं कधी असेल तो मोठा, जो ज्याला मोठा पगार आहे असेल मोठा तो, पण तो इतका मोठा नसावा की तो सामान्य माणसापेक्षा अति. तात्पर्य भगवंताच्या सृष्टीमध्ये विषमता फार आहे. आणि आता ह्या विश्वसंबंधी मोठा सुंदर विचार आता याच्याकडे मांडलेला आहे, तर उद्या पाहू. हा सुंदर विचार येतात आहे.
सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विश्रांती. हरिओम. हरि ओम तत्सत.